तर नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. तर खूप नावाजती आता एक्झाम स्कॉलरशिपच्या नवीन-नवीन एक्झाम तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. तर आता खूप चर्चेत असलेली एक्झाम आहेत अग्निपंख एक्झाम. तर भरपूर सारे कॉल्स, डिटेल्स येत आहेत. अग्निपंख एक्झाम काय, काय नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचा एकही प्रश्न मी उर्वरित राहू देणार नाही. सर्व काही प्रश्न तुमचे व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करणार आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे 1ली ते 10वी 12वी पर्यंत विद्यार्थी त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांना या स्कॉलरशिपला बसता येणार आहेत. आता आपण डायरेक्टली त्यांच्यासोबतच कॉन्टॅक्ट करून जे अग्निपंख एक्झाम कंडक्ट करतात त्यांच्यासोबतच कॉन्टॅक्ट करून सर्व काही डिटेल्स या मागवल्या आहेत त्यांच्याकडनं. सर्व काही व्यवस्थितरित्या आपल्याकडे डिटेल्स आहेत. त्या आपल्याला आज बघायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुमचे सगळे प्रश्न होते की दादा अग्निपंख एक्झामचा सिलेबस काय? दादा अग्निपंख एक्झामचे बुक्स कुठे भेटतील? दादा अग्निपंख एक्झाम कुठे होईल? कशा स्वरूपात होईल? ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. तरी व्हिडिओवर जर नवे असाल, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, कारण की नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. सर्वात अगोदर डिटेल्स काय दिलेत बघा. अग्निपंख एक्झाम. अग्निपंख एक्झाम मध्ये काय काय सांगितले व्यवस्थित लक्ष द्यायचं. अग्निपंख शिष्यवृत्ती एक्झाम 2026-27 या वर्षीची, बरोबर. त्याचबरोबर तुमच्या शैक्षणिक प्रवासाला बळ द्या, हे त्यांचं मोटिव्ह आहे. आता अग्निपंख शिष्यवृत्ती योजना ही गुणवंत विद्यार्थ्यांची आर्थिक ज्या समस्या आहेत सहाय्य करण्यासाठी, म्हणजे कोणतीही तुम्हाला पहिले सांगितलं होतं ती काय करते, आपल्याला शिक्षण थांबू नये त्यासाठी काय करते, आर्थिक सहाय्य करते आणि त्याच प्रेरणा देते शिक्षणाला पुढे जाण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. आता त्याच्यातच निवड प्रक्रिया. आता निवड प्रक्रिया कशी आहे? पेपर क्रमांक पहिला आहे. क्षमता चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात. काय म्हणतात? क्षमता चाचणी आणि ॲप्टिट्यूड टेस्ट. पहिला आहे वस्तुनिष्ठ स्वरूप, एमसीक्यू स्वरूपाचे असतात. काय असतात पहिला पेपर? एमसीक्यू स्वरूपाचे असतात. त्याच्यामध्ये विषय असतात गणित, तर्कशक्ती, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि भाषा. हे चार विषय, 5 विषय तुम्हाला याच्यात असणार आहेत. तर तुम्हाला आता कळालंय तुमचा विषय सॉल्व्ह झालाय आणि सिलेबस तुमच्या शैक्षणिक व्यतिरिक्त काय असतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यानंतर तुम्हाला बुक्स वगैरे कुठून भेटणार, परीक्षा कशा स्वरूपाची असते हे आपण नंतर डिस्कस करूया या पुढे. तर पेपर शैक्षणिक प्लस क्षमता चाचणी, अंतिम निवड याच्यानंतरचा पेपर 2 असतात. आता परत पेपर 2 मध्ये एमसीक्यू असणार आहे, वस्तुनिष्ठ स्वरूप असणार आहे, बरोबर. शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित. शैक्षणिक म्हणजे तुम्ही ज्या वर्गात आहे, ज्या वर्गात तुम्ही भरलेला आहे, ज्या वर्गाच्या याच्यावर तुम्ही फॉर्म, तर त्या वर्गाच्यावर आता तुम्ही आता 8वीला आहे, तुम्ही तिथे 8वी टाकले, तुम्ही 9वीला गेले, तर 8वीवर आधारित तुम्हाला काय भरणार आहेत, एक्झाम द्यायचा देणार आहेत. अनुप्रयुक्त क्षमता व तर्कशक्ती. त्याच्याबरोबर तुमचं काय करायचं, तुमची क्षमता तपासल्या जाणार आहेत आणि तर्कशक्ती म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, या सर्व गोष्टी तुमच्या इथे दुसऱ्या पेपर नंबर 2 मध्ये तपास. संकल्पनात्मक स्पष्टता, उपयोगी कौशल्य व विशेषात्मक क्षमता तपासणी जाईल. आता ह्या सर्व गोष्टी पण दुसऱ्या पेपर म्हणजे काय, तुमच्या संकल्पना, तुमच्या आयडियाज कशा आहेत, तुमच्या परत तुम्ही विचार कसं करतात, तुम्ही विचार कसे मांडतात, या सर्व गोष्टींवर तुम्हाला पेपर नंबर 2 वर होणार आहे. त्याच्याच नंतर परीक्षा शुल्क. आता परीक्षा शुल्क काय काय, पेपरसाठी किती किती रुपये तुम्हाला मोजावे लागेल. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना 385 रुपये फीज आहेत. आता 385 रुपयात तुम्हाला काय काय भेटणार आहे, त्याच्या नोट्स भेटतील, त्याच्यावर सराव पेपर भेटतील, त्याच्यानंतर तुम्हाला ते बुक्स भेटतील. आणि ह्या बुक्स कुठे भेटतील, तुमच्या ज्या ईमेल आयडी तुम्ही टाकलाय त्याच्यावर सगळं काही हे तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहेत. तर तुम्ही सगळे लवकरात लवकर घाई करायची नाही. आता तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, मागच्या वर्षीचा सर्व अभ्यास करायचा, ज्या वर्षी तुम्ही फॉर्म भरलाय. मग नंतर हे बुक्स वगैरे आल्यावर याचा अभ्यास करा. कोणत्याही प्रकारचे दुसरे पैसे तुम्हाला याच्यासाठी मोजावे लागणार नाही. हेच तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर पेपर इयत्ता 5वी ते 8वी साठी 485 परीक्षा शुल्क प्लस अभ्यास साहित्य समाविष्ट. म्हणजे परीक्षा शुल्क पण आहेत आणि अभ्यास साहित्य. अभ्यास साहित्यामध्ये पहिलेच सांगितलं, नोट्स भेटतील, प्रश्न उत्तर भेटतील मागच्या वर्षीचे सॉल्व्ह करण्यासाठी. त्याचबरोबर काय भेटणार आहे, बुक भेटणार आहे. आणि ते पण कशामध्ये भेटणार, पीडीएफ फॉर्म मध्ये भेटणार आहे, आपल्याला प्रिंट करावं लागेल. तर इयत्ता 1ली ते 10वी 185 आणि विलंब शुल्क. आता काय, पेपर 2 निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. आता पेपर पहिला झाला, ज्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 1 मध्ये निवड झाली तेच पेपर 2 देऊ शकतात. म्हणजे जे पेपर 1 मध्ये पास झालेत तेच पेपर 2 देऊ शकतात. आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल की ₹180 ₹185 फीस कशाची, म्हणजे पेपर 2 नंतर
तुम्ही जे पेपर 1ली ते 10वीचे विद्यार्थी त्यांना अजून 185 रुपीज, 185 रुपीज भरावे लागतील. तेव्हा ते कुठे जातील, पेपर नंबर 2 साठी पात्र ठरल्यानंतर त्यांना तेवढी फीस भरावी लागेल. जर विलंब झाला तर 100 रुपये, म्हणजे लेट फीस किती आहेत, 100 रुपये एक्स्ट्रा आहेत. जर तुम्ही लेट झाल्या तर डेट नुसार तो 285 रुपये भरावे लागतील. आता ह्या सर्व गोष्टींचे अपडेट्स वगैरे त्या जर पाहिजे असतील तर आत्ताच लवकर सबस्क्राईब करून घ्यायच्या चॅनलला, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. म्हणजे काय, विलंब होणार नाही. तुम्हाला टाइम टू टाइम कळत राहील की कुठे कुठे काय काय फीस भरायची, कोणता टाइम आहे, कोणत्या एक्झामचा टाइम आहे, आणि तुम्हाला सर्व सिलेबस, जेव्हा आपल्याला बुक्स आल्या तेव्हा सर्व सिलेबस तुम्हाला याच्यावर शिकवल्या जाणार आहेत. इयत्ता 1ली ते 10वी स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, तर सर्व काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना पण, सीबीएसईच्या पण, आयसीएससीच्या पण. फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, फक्त महाराष्ट्रातील, बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. फक्त 1ली ते 10वीचे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि सगळ्या बोर्ड्स दिले ते. खूप छान गोष्ट आहे. सर्व बोर्ड्सला ही एक्झाम आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता शिष्यवृत्ती बक्षिसे किती आहेत बघा. 1ली ते 4थीसाठी 1,00,000 रुपये एकूण प्रतिगट. प्रत्येक इयत्तेतून एक विद्यार्थी निवडला, रक्कम 4 विद्यार्थ्यांना समान वाटप केली जाईल. आता काय, 1,00,000 रुपये 1ली ते 4थीमध्ये, बरोबर. प्रत्येक इयत्ता म्हणजे 1लीतला एक, दुसरीतला एक, तिसरीतला एक, चौथीतला एक. जर 4ही विद्यार्थी निवडले गेले तर समान 1,00,000 रुपये समान लोकांमध्ये वाटले जाईल. म्हणजे काय, 25,000 रुपये सर्वांमध्ये वाटल्या जाईल. इथे असं सांगितलंय. म्हणजे 25,000 रुपये तुम्ही एक एक्झाम देऊन कमवू शकतात. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला नाही तर तुमच्या शैक्षणिक बळात हातभार लावण्याची किती चांगली सुवर्ण संधी या एक्झामनी उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर इयत्ता 5वी ते 8वी. आता 5वी, 6वी, 7वी, 8वी 4 वर्गांमध्ये किती, 2,00,000 रुपये, बरोबर आहेत का. म्हणजे 50,000 रुपये येणार आहेत यांना. प्रतिगट एका विद्यार्थ्यांना, बरोबर, 4 विद्यार्थ्यांना समान वाटप केलं जाईल, बरोबर. त्याच्यानंतर 9वी ते 10वी मध्ये 5,00,000 ते 8,00,000 आहेत. 9वी व 10वी मधून प्रत्येक एक विद्यार्थी 11वी पासून पदवीपर्यंत दरवर्षी 1,00,000 रुपये. आता 11वी नंतर दरवर्षी 1,00,000 रुपये, पण 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय, एक म्हणजे 9वीचा एक विद्यार्थी, त्यांना जवळपास 2.5 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. ही संधी खूप चांगली आहे. तुम्ही सर्वांनी 10वीच्या सगळ्या विद्यार्थी सर्वांनी ही एक्झाम द्या. सीबीएसई असो, स्टेट बोर्ड असो, सर्वांनी द्या. आता ही पेपर तुमचा कसा होणार आहे, पेपर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी होईल. तालुक्याच्या ठिकाणी होईल आणि कशामध्ये होईल, रिटर्न फॉर्म मध्ये होईल. म्हणजे काय, तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला पेपर दिले जातील, ऑफलाईन पद्धतीचा पेपर होईल. तुमचे हॉल तिकीट जाहीर होतील तेव्हा तुम्हाला कळेल की कुठे कुठे कसा कसा पेपर होणार आहेत, काय होणार आहेत. सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. त्याच्यानंतर परीक्षा व निकाल वेळापत्रक. आता परीक्षा, पहिला टप्पा, हॉल तिकीट डाउनलोड. 15 डिसेंबर 2026 पासून तुम्हाला काय होणार आहेत, हॉल तिकीट सुरू होणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर परीक्षा तारीख 24 जानेवारी 2027 ला तुमची काय परीक्षा आहे. निकाल जाहीर 15 मार्च 2027 ला काय होणार आहेत, निकाल जाहीर होणार आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर हा झाला पहिला टप्पा. त्याच्यानंतर दुसरा टप्पा, अर्ज कालावधी 15 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत. हा झाला, निकाल लागला. निकाल किती, 15 मार्चला लागला की लगेच दुसरा टप्पा, मग 185 रुपये फी. 15 मार्च 2027 ते 1 एप्रिल 2027 ला हे भरायचं, बरोबर. परीक्षा तारीख 18 एप्रिल 2027, बरोबर का. दुसरी परीक्षा, दुसरा टप्पा, इयत्ता 10वी स्वातंत्र्य परीक्षा. परीक्षा तारीख 18 एप्रिल. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य परीक्षा आहे, काय, 18 एप्रिल 2027. आणि अंतिम निकाल 1 मे 2027 ला. तुम्हाला किती स्कॉलरशिप, किती जण स्कॉलरशिपसाठी पात्र झालेत, काय झालेत, हे सर्व तुम्हाला त्या याच्यात भेटणार आहेत. आता हे जरी तुम्हाला पाहिजे असेल, ही इमेज जरी तुम्हाला पाहिजे असेल, तरीही कमेंट बॉक्समध्ये मला पिन करून सांगा की सर आम्हाला हे द्या, तर तरीही तुम्हाला भेटेल. नाही तर ग्रुपमध्ये जॉईन झाले तरी भेटेल. आता याच्यात अजून काही पारितोषिक आहेत. तर पारितोषिक कसं, सर्व सर्व उत्कृष्ट पारितोषिक आहेत, बरोबर. तर जिल्हास्तरीयवरील बक्षिसे सर्व इयत्तांसाठी एकत्रित, सर्व इयत्तांसाठी एकत्रित. म्हणजे पहिली क्रमांक पहिला, प्रथम क्रमांक सायकल, द्वितीय क्रमांक टेबल आहेत, टॅबलेट आहे. आणि तिसरा क्रमांक काय, स्मार्ट वॉच. जिल्हास्तरीय इयत्तानिशय पारितोषिक, प्रथम क्रमांक स्कूल बॅग, द्वितीय स्मार्ट वॉच, द्वितीय पेनड्राईव्ह आहेत, बरोबर. आता काय, किमान सहभाग प्रति जिल्हा किती, 5,000 विद्यार्थी किमान सहभाग पाहिजे प्रति जिल्ह्यामध्ये, बरोबर.
त्याच्यानंतर तालुका स्तरीयवर पारितोषिक आहेत, अभ्यासाचा टेबल आहेत, दुसरं त्या आहे डेस्क प्लॅनर, तिसरं आहेत पाण्याची बाटली. आणि इथे शाळानुसार काय आहेत, उत्कृष्ट प्रमाणपत्र आहेत आणि सुवर्ण पदक आहेत, गोल्ड मेडल्स आहेत. आता इथे काय आहेत, किमान सहभाग प्रति तालुका 2000 विद्यार्थी, किमान सहभाग प्रत्येक इयत्ता इयत्तेसाठी प्रति शाळा 30 विद्यार्थी पाहिजे. या अटी आहेत. अर्ज कसा करावा? आता अर्ज कसा करावा हे तर तुम्हाला मी व्यवस्थितरित्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तोही बघून घ्या. काय काय 4-5 व्हिडिओ आपण बनवले त्याच्यावर सर्व तुम्हाला इथे कळून जाईल. अर्ज कसा करावा, काय करावं. त्याच्यानंतर आता इथे काय आहेत, याच्यात काय दिलेत बघूया. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अग्निबंध उद्देश काय काय आहेत, हे सर्व उद्देश वगैरे आहेत, हे सर्व तुम्ही वाचून घ्या. अग्निबंध 1ली ते 10वी मधील येस, पात्रता, स्वरूप, उद्देश काय काय आहेत. आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर हा खाली दिलेला नंबर आहे त्यांचा, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात. अजून काही काही अडचणी असल्या तर मलाही विचारू शकतात. आणि तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, या सर्व गोष्टींचे डिटेल्स हवा असतील, अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि कमेंट बॉक्समध्ये नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे आपली इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून घ्या. त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या लिंकलाही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. म्हणजे अशाच बऱ्याच साऱ्या एक्झाम्स बद्दल तुम्हाला नक्की कळेल. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंत आहेत, 11वी पर्यंत आहेत, त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा. थँक्यू.